स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांपासून ते अगदी आमदार आणि मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच या सोसायटीमध्ये फ्लॅट मिळवलेत। ते फ्लॅट मिळवण्यासाठी त्यांनी काय काय करामती केल्या पाहूया कृष्णात पाटील यांचा आणखी एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। फार्म सोसायटीमधील फ्लॅट आणि दुकानगाळे बळकावण्यात जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे ही मागे राहिलेले नाही। त्यांच्या पत्नी वैशाली शिंदे आणि भाऊ रशिकांत शिंदे यांना फ्लॅट तर शशिकांत शिंदेंना एक दुकानगाळा देण्यात आला। माननीय मंत्री शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या नावावर, त्यांच्या पत्नीच्या नावावरती, त्यांचे भाऊ यांच्या नावावरती सुद्धा इथे घरं आहेत। शशिकांत शिंदेंनी घेतलेल्या दुकानगाळ्याच्या कथित घोटाळ्याची एक रंजक कथा आहे। 35 नंबरचा हा दुकानगाळा 2002-03च्या मिनिट्स बुकमध्ये मधुकर पिचड यांच्या नावे असल्याचं दिसतं। आता हे मधुकर पिचड कोण हे महाराष्ट्राला नव्यानं सांगायची गरज नाही। सोसायटीतल्या कागदपत्रांनुसार 5 मे 2005 रोजी शशिकांत शिंदेंनी अर्ज करताच या 35 नंबरच्या दुकानगाळ्याचा ताबा नोव्हेंबर 2005 मध्ये शिंदेंना देण्यात आला। परंतु ताबा मिळाल्यानंतरही दुकानगाळ्याची रक्कम त्यांनी 6 वर्ष भरलीच नाही। 12 ऑगस्ट 2011 रोजी 10,85,000 रुपये अदा केले। थकबाकी भरल्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे सप्टेंबर 2012 मध्ये मनीष संगोई यांना कागदोपत्री 29,50,000 हा दुकानगाळा मंत्री महोदयांनी विकला। धक्कादायक बाब म्हणजे सिडकोनं शशिकांत शिंदेंना 22 जानेवारी 2014ला म्हणजे दुकानगाळा विकल्यानंतर 2 वर्षांनी सोसायटीचं ॲडिशनल मेंबरशिपचं पत्र दिलं। छोट्या रकमा थकल्यानंतरही अनेक खऱ्या लाभार्थींचं सदस्यत्व रद्द करून त्यांना घर न देणाऱ्या गुरनानी कंपनीनं शिंदेंना दिलेली ही विशेष सूट लक्षात घेण्यासारखी आहे। विशेष म्हणजे 2009ची विधानसभा निवडणूक लढवताना शशिकांत शिंदेंनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या फ्लॅटचा उल्लेखच केलेला नाही। माजी विधानसभा अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांची मुलगी नंदिनी बहुलकर यांनाही इथं फ्लॅट दिला। बाबासाहेब कुपेकर हे त्यावेळी तत्कालीन सहकार राज्यमंत्री होते। हा फ्लॅट किरत सावंत यांच्याकडून विकत घेतल्याचा खुलासा नंदिनी बहुलकर यांनी केलाय। परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार रामप्रसाद कदम बोर्डीकर यांच्या पत्नी मीनाताई बोर्डीकर यांनाही 12A बिल्डिंगमधील 301 नंबरच्या फ्लॅटचं वाटप करण्यात आलं। बोर्डीकर त्यावेळी APMC मध्ये संचालक होते। त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या विषयावर बोलायला नकार दिला। आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि त्या विरोधात कुणी आवाज काढू नये म्हणून गुरनानी आणि त्यांच्या सहकार्याने पद्धतशीरपणे या वजनदार नेत्यांचा वापर करून घेतला। तर दुसरीकडे या नेते मंडळींनीही याचा पुरेपूर फायदा उचलत अनेक फ्लॅट पदरात पाडून घेतले। फ्लॅट वाटपाचा हा कथित घोटाळा उजेडात येऊ नये यासाठी राजकीय नेत्यांनाही फ्लॅट देण्यात आल्याचं बोललं जात आहे। कृष्णात पाटील, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।